हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक पुल लेख क्रमांक 28. गुण गायीन आवडी या पुस्तकात भास्करबुवा बखले यांच्यावरील लेखामध्ये पुल यांनी यांच्या गायनाचा परिणाम सांगताना केशवसुतांच्या सतारीचे बोल यामधील 90 कडवे उद्घृत केले आहे. वाद्या तुनित्या निघती नंतर उदात्ततेचे पोषक सुस्वर, तो मज गमले विभूती माझी स्फुरत पसरिली विश्वा माझी. दिक्कालांसह अतीत झालो उगमी विलय अनंत उरलो, विसरून गेलो अखिल भेदा ऐकत असता दिडदा दिडदा. विश्वामधील प्रथमध्वनी म्हणजे ओम. यामधून एकामधून एक ध्वनी, वायू, चैतन्य, प्राण, ऊर्जा, तेज, प्रकाश अशी सप्त ब्रह्मतत्वे उत्क्रांत झाली. यामधून ब्रह्मांडामध्ये विश्वे उत्क्रांत झाली. अशा प्रकारे ओम ध्वनी हा मूलभूत स्वयंभू आहे. तो ब्रह्मनाद, नाद ब्रह्म आहे. ध्वनीमधून विशिष्ट आवाजावरून सूर, स्वर, अक्षर, शब्द, वाक्य अशी भाषा तयार झाली. त्यात गद्य आणि पद्य असे 2 प्रकार तयार झाले. भाषा लिपिबद्ध करून विचारांचे आदानप्रदान सुरू झाले. पुढे विचार छापायची आणि संग्रहित करायची कला विकसित झाली. येथे आपल्याला विचार करायचा आहे पद्याचा, काव्याचा, गाण्याचा. सूर, स्वर जसे सजीवांच्या गळ्यामधून व्यक्त होतात तसेच ते वाद्यांमधून व्यक्त करायची कला मानवाने विकसित केली. काव्य सुस्वरांमध्ये गाऊन वाजवून याचे एक भावविश्व निर्माण झाले. यामधून रागदारी संगीत निर्माण झाले. मूलभूत स्वयंभू असलेले गाणे हे भावभावनांच्या अतीत आहे. यामुळे जेव्हा गायक, वादक स्वराविष्कार करतात त्यावेळी तो ब्रह्मनाद ऐकणाऱ्यांना या ब्रह्मांडाच्या मूलस्थानी योगधामी घेऊन जातो. येथे आपली मूळ स्थिती, जाणीव, नेणीव, भल्या बुऱ्या भावभावना या सर्वांच्या अतीत प्रविष्ट होते. आपण ऊर्जामय अनंत ब्रह्मस्वरूप होतो. हा आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचा साक्षात्कार असतो. भास्करबुवा बखले यांच्यासारख्या गायनात ही ताकद असते. हरि ओम.